शिवसूत्र भाग 1 यामधील ओशोने समजून सांगितलेलं 4थं सूत्र आहे. उद्यम हेच भैरव आहे. उद्यमो भैरव. तुम्ही या कारागृहातून बाहेर पडण्यासाठी जे आध्यात्मिक प्रयत्न करतात त्याला उद्यम म्हणतात. उद्यम म्हणजे असेच आध्यात्मिक प्रयत्न जे तुम्ही या कारावासातून बाहेर पडण्यासाठी करता. तेच भैरव. भैरव हा पारिभाषिक शब्द आहे. भ म्हणजे भरण, र म्हणजे रवण व म्हणजे वमन. भरण याचा अर्थ धारण करणे, रवण याचा अर्थ संहार, विनाश करणे आणि वमन याचा अर्थ पसरविणे, प्रसूत करणे. भैरव म्हणजे ब्रह्म ज्याने धारण केले आहे, जो सांभाळ करतो, ज्यात आपण निर्माण होऊ आणि ज्यात आपण विलीन होऊ, जो विस्तार आहे आणि तोच आकुंचितही होईल, जो सृष्टीचा उगम आहे आणि ज्यात प्रलय होणार आहे. मूळ अस्तित्वाला भैरव म्हटलं आहे. शिव म्हणतात उद्यम हाच भैरव आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही आध्यात्मिक जीवनाचा प्रयत्न सुरू कराल त्या दिवसापासून तुम्ही भैरव होऊ लागता. तुम्ही ईश्वराशी एकरूप होऊ लागता. तुमच्या प्रयत्नांच्या पहिल्या किरणापासूनच सूर्याच्या दिशेने तुमचा प्रवास सुरू होतो. तुमच्या अंतरंगात मुक्तीची पहिली जाणीव निर्माण झाली की तुमचा ध्येयमार्ग दूर नसतो. कारण पहिलं पाऊल म्हणजे जवळपास अर्धा प्रवास असतो. उद्यम भैरव आहे. वेळ लागेल, ध्येयाप्रत जायला वेळ लागेल असं वाटेल, पण तुम्ही प्रयत्न सुरू केलात आणि मला या कारागृहातून बाहेर पडायचंय, मला जायचंय, शरीरातून मुक्त व्हायचं आहे, इच्छा वासनांपासून दूर जायचं आहे. हे जग आणखी वाढवणारी बीजं मला रुजवायची नाहीत. मला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायची इच्छा राहू नये. या विचारांचं बीज रुजलं. आता मला ही ग्लानी टाकून चैतन्यमय व्हायचंय असा भाव अधिकाधिक केंद्रित होऊ लागला की तुम्ही भैरव होऊ लागतात, ब्रह्माशी एकरूप होऊ लागतात.